लोकसभेआधीच अजित पवारांना बसणार सर्वात मोठा धक्का। आताची सर्वात मोठी बातमी, जागा वाटपावर अजित पवारांचं मोठं वक्तव्य। म्हणाले, एकनाथ शिंदे आणि मी सगळं समजून घेतलं आहे। आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे। लोकसभा निवडणुका कधी जाहीर होण्याची शक्यता आहे। असे असताना अद्याप महाराष्ट्रातील महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही। मागील काही दिवसांपासून महायुतीचे अनेक फॉर्म्युले समोर येत आहे, परंतु त्या फॉर्म्युल्याबाबत तिन्हीपैकी एकाही पक्षाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही। त्यामुळे लवकर जागा वाटप होईल असे तिन्ही पक्षांचे प्रमुख म्हणत आहेत। पण आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज भंडारा आणि गोंदिया मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला। त्यावेळी आगामी लोकसभेच्या जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकत्र बसून आणि पुढील 2 दिवसात जागा वाटप अंतिम निर्णय जाहीर करू असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं। नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी नाव न घेता आमदार सुनील शेळके यांना इशारा दिला। त्याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्याबाबत मला शरद पवार आणि सुनील शेळकेंबाबत काही माहिती नाही। सुनील शेळके विधानसभेतील आमदार असून त्यांच्याकडून मी माहिती घेईल असं उत्तर त्यांनी दिलं आहे। मागील काही दिवसांपासून बातम्यांच्या विपर्यास होत आहे असे अजित पवार यांनी सांगितलं आहे। याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवून द्या। नक्की सांगा, आगामी काळामध्ये अजित पवारांना शरद पवार सर्वात मोठा धक्का देणार की अजित पवार शरद पवारांना धक्का देणार? याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवून द्या। नक्की सांगा, आगामी काळामध्ये अजित पवारांचा विजय होणार की शरद पवारांचा? याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।